Find the general solution of sin mx plus sin nx equal to 0. sin mx plus sin nx equal to 0. याला आपण दोन प्रकारे जाऊ शकतो. एक म्हणजे हा sin nx राईट साईडला घेतला तर टर्म तयार होईल sin mx इक्वल टू मायनस sin nx. sin mx इज इक्वल टू मायनस sin nx. आता यामध्ये हा मायनस इलिमिनेट करण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला वापरता येईल किंवा आपल्याला निगेटिव्ह अँगल पण वापरता येईल. अलाइड अँगल पाय प्लसच्या फॉर्ममध्ये जाईल किंवा आपण त्याला असंही लिहू शकतो sin mx इक्वल टू साइन ऑफ मायनस nx. आता जर कॉस असता तर मात्र अलाइड अँगल फॉर्म्युलाच वापरावा लागला असता, पण साईनसाठी निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला आहे. साईनवरती इफेक्ट होतो त्याचा, त्यामुळे साइन ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस साइन थिटा असतो. त्याला आपण साइन ऑफ मायनस nx लिहू शकतो आणि याला डायरेक्ट रिझल्ट साइन थिटा इक्वल टू साइन अल्फा implies that theta equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. बरोबर आहे का? जनरल सोल्युशन. यस सर. इथे थिटा म्हणजे mx आणि अल्फा म्हणजे मायनस nx. थिटा म्हणजे mx, अल्फा म्हणजे मायनस nx. म्हणजेच mx इज इक्वल टू काय आला n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फाची व्हॅल्यू मायनस nx. n बिलॉंग्स टू. आता इथं प्रॉब्लेम काय, पण फॉर्म्युल्यातला n वेगळा आणि क्वेश्चनमध्ये असलेला n वेगळा आहे. फॉर्म्युल्यामध्ये n वेगळा आहे, क्वेश्चनमधला n वेगळा आहे. तो जो फॉर्म्युल्यातला n आहे त्याच्या जागी आपल्याला नोटेशन बदलावं लागेल. फॉर्म्युल्यातल्या nच्या जागी आपण वेगळं नोटेशन वापरू. दॅट इज k सपोज k पाय प्लस मायनस 1 रेस टू k इंटू अल्फा म्हणजे मायनस nx वेअर k इज इंटीजर. आता यात आपल्याला व्हॅल्यू सोल्युशन फाइंड करायचे म्हणजे व्हेरिएबलची किंमत काढायची आणि व्हेरिएबल इथे x आहे. पुढचं सिम्प्लिफिकेशन यात थोडंसं डिफरंट जातं. म्हणून ही मेथड इनिशियली जरी सिंपल दिसत असेल तरी पुढं त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करावं लागतं. आता x ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणजे ही टर्म लेफ्ट साईडला घ्यावं लागेल. तो येईल mx मायनस मायनस 1 रेस टू k इंटू, आता हा मायनस nx आहे, लेफ्ट साईडला हे प्लस होईल इक्वल टू k पाय. त्यातनं x कॉमन घेता येईल m प्लस मायनस 1 रेस टू k इंटू n मल्टीप्लाइड बाय x इक्वल टू k पाय. and then x is equal to k pi upon m plus minus 1 raised to k into n
वेअर के बिलॉंग्स टू झेड. या स्वरूपात ॲन्सर आपला येईल. पण प्रॉब्लेम असा असतो की ॲन्सर्स किंवा ऑप्शन्स या फॉर्ममध्ये नसतं. त्याच्यामध्ये काय के जर इव्हन असेल तर -1 म्हणजे +1 येणार, म्हणजे इथं m+n येणार. आणि के जर ऑड असेल तर -1 म्हणजे -1 येणार, m-n. अशा दोन वेगळ्या पार्टमध्ये वेगळ्या फॉर्ममध्ये आपण त्याला लिहू शकतो. इफ के इज ऑड, इफ के इज इव्हन. पण बेसिकली ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करता ज्या फॉर्ममध्ये आपला रिझल्ट एक्सपेक्टेड असतो त्या फॉर्ममध्ये हा आलेला नाही आहे. मग दुसरा मार्ग, दुसरी मेथड काय? इन दिस वन in the second method we can use here factorization formula sin c plus sin d. what is sin c plus sin d? या फॉर्ममध्ये आहे तो 2 sin c plus d upon 2 into cos c plus d upon 2. 2 sin c plus d upon 2 into cos c plus d upon 2. c minus d upon 2. हा रिझल्ट जर आपण यूज केला तर टर्म काय येईल? sin mx प्लस sin nx. mx म्हणजे c, nx म्हणजे d. 2 sin mx plus nx upon 2 into cos mx minus nx upon 2 equal to 0. आता हा 2 पलीकडे डिव्हाइड केला तर 0 होईल. ह्या सगळ्यांमध्ये मल्टिप्लिकेशनच आहे. या दोन टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि मल्टिप्लिकेशन 0 आहे. दोन रिअल नंबर्सचं मल्टिप्लिकेशन 0 कधी असेल? एकतर ही टर्म 0 पाहिजे किंवा ही टर्म 0 पाहिजे. म्हणजेच आपण त्याला साइन म्हटल्याच्यातनं x कॉमन घेतला, m+n upon 2 into x equal to 0 और cos m minus n upon 2x equal to 0. हे इंटू जरी असेल तरी फक्त त्या ब्रॅकेटला आहे. हे आपण जसं sin 3x sin 2x लिहितो तसा हे 2 आणि 3 म्हणजे ब्रॅकेट. आता हे दोन सेपरेट रिझल्ट मिळाले आपल्याला आणि या दोन्हीसाठी पण जनरल सोल्युशन्सचे रिझल्ट आहेत आपल्याकडं. sin θ equal to 0 implies काय? θ is equal to n pi. sin θ equal to 0 implies θ equal to n pi. आणि आता आपण n ऐवजी k हे नोटेशन वापरू. and cos θ equal to 0 implies θ equal to काय? yes, θ is equal to 2n plus 1 into pi by 2. 2n plus 1 into pi by 2. यासाठी एक रिझल्ट वापरायचा आहे, यासाठी एक रिझल्ट वापरायचा आहे. sin θ equal to 0 implies θ equal to k pi. θ म्हणजे ही पूर्ण टर्म. म्हणजे काय?
m plus n upon 2 into x equal to k pi, or m minus n upon 2 into x equal to 2k plus 1 into pi by 2. म्हणजेच पहिल्या टर्मवरून सोल्युशन येईल x इज इक्वल टू 2k pi अपॉन m प्लस n, आणि दुसऱ्या टर्मवरून हा 2 2 कॅन्सल होईल, x इक्वल टू 2k प्लस 1 इंटू पाय अपॉन m मायनस n. आता ॲक्च्युली ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकच आहे. पहा, के जर मगाशी म्हटलं होतं के जर इव्हन असेल, इव्हन म्हणजे तो 2चा मल्टिपल असणार, म्हणजे असा तो होईल 2k प्लस 2k पाय. के जर इव्हन असेल तर मध्ये इथे प्लस येणार, प्लस आला. आणि के जर ऑड असेल, ऑड म्हणजे 2k प्लस 1, ऑड म्हणजे 1 3 5 7, त्याला जनरलाइज्ड फॉर्ममध्ये 2n प्लस 1 असं लिहिलं जातं. तो जर ऑड असेल तर ही टर्म मायनस होणार. म्हणजे हेच सोल्युशन या प्रकारे रिप्रेझेंट केलं आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारे आपण जाऊ शकतो, पण आपला याला बायफर्केट करता येणं गरजेचं आहे. ते पटकन लक्षात येत नाही, म्हणून हा दुसरा मार्ग. ओके, इक्वेशन कसं आहे पहा नेक्स्ट. 4 sin x into cos x plus 2 sin x plus 2 cos x plus 1 equal to 0. ते उगीच खूप मोठं इक्वेशन दिसतं, तसं काही खूप कॉम्प्लिकेशन नाहीच आहे त्यात. इथे साइन इंटू कॉस आहे, इथे साइन आहे, 2 साइन आहे, इथे 2 कॉस आहे. या पहिल्या दोन टर्म जर ऑब्झर्व केल्या, इथे 4 sin x आहे, इथे 2 sin x आहे. या दोन्हीमधून 2 sin x कॉमन घेता येईल. पहिल्या दोन टर्ममधून 2 sin x कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय राहील? 2 sin x into cos x plus 1. 2 sin x into cos x कसा राहील? आता 4 sin x कॉमन घेतला, 4 इंटू साइन आहे, मल्टिप्लिकेशन मधलं कॉमन घेतल्यानंतर वजाबाकी कशी होईल? 4 sin x मधले 2 sin x बाहेर घेतले म्हणजे 2 sin x मध्ये राहिले का? कॉमन मल्टिप्लिकेशन आहे ह्या तिघांमध्ये. 4 मधला 2 घेतला, 4 मधला 2 घेतला तर 2 राहिला, sin x अख्खाच कॉमन गेला. Yes, yes. sin x कॉमन गेला पूर्णच. आणि इथे राहील cos x. गडबड इथेच आहे. 4 sin x मधले 2 sin x बाहेर गेले आणि 2 sin x मध्ये राहिले असं होत नाही. हे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे थोडक्यात उलट दिशेनं कोण पाहायचं, यानं जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर इथला 2 sin x आणि इथला 2 sin x 4 sin स्क्वेअर x झाला असता तो. बरोबर आहे, स्क्वेअर नाही आहे तिथे, फक्त sin x आहे. मग 2 sin x कॉमन घेतला, या 4 मधला 2 बाहेर गेलाय, 2 राहिला, sin x कॉमन गेलाय, cos x शिल्लक राहिलाय, प्लस हा 2 sin x पूर्णच कॉमन घेतलाय, 1 राहिलं.
हा ब्रॅकेट आहे 2 cos x प्लस 1. पुढे पण तशीच टर्म दिसते आहे, त्यातून 1 कॉमन घेता येईल, म्हणजे 1 इंटू 2 cos x प्लस 1 असं त्याला लिहू शकतो आपण. फॅक्टरायझेशन, हा ब्रॅकेट सेम आहे, तो ब्रॅकेटच कॉमन घेता येतो, म्हणजे 2 cos x प्लस 1 इंटू 2 sin x प्लस 1 इक्वल टू 0. आता यामध्ये ह्या दोन ब्रॅकेट्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच एक तर 2 cos x प्लस 1 इक्वल टू 0 और 2 sin x प्लस 1 इक्वल टू 0. 2 cos x प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे cos x इक्वल टू 1 मायनस 1/2 आणि 2 sin x प्लस 1 इक्वल टू 0 म्हणजे sin x इक्वल टू मायनस 1/2. आणि आता यांचे सोल्युशन्स काढता येतील सेपरेटली. हा सेपरेटली सॉल्व करायचा, हा सेपरेटली सॉल्व करायचा. जनरल सोल्युशन्स, बरोबर आहे. cos x इक्वल टू मायनस 1/2 मायनस तसाच 1/2 लाच cos π/3 लिहिता येईल. तो मायनस एलिमिनेट करायचा आहे, म्हणजे अलाइड अँगलचा विचार करावा लागेल. कॉस कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो? कॉस कोणकोणत्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो? सेकंड आणि थर्ड. सेकंड आणि थर्ड. कुठला घ्यायचा? सेकंड. सेकंडसाठी अँगल काय? पाय मायनस थिटा. म्हणजेच याला आपण कॉस पाय मायनस π/3 लिहू शकतो. म्हणजे cos x इक्वल टू cos 2π/3. cos x इक्वल टू cos 2π/3. cos थीटा इक्वल टू cos अल्फा. cos थीटा इक्वल टू cos अल्फा. implies theta equal to 2n pi minus alpha. 2n pi प्लस मायनस अल्फा. n बिलॉंग्स टू z. म्हणजे थिटा म्हणजे x, अल्फा म्हणजे 2π/3. सोल्युशन मिळालं एक. x इक्वल टू 2n pi प्लस और मायनस 2π/3 n बिलॉंग्स टू z. हे एक सोल्युशन मिळालं एका पार्टवरून. सिमिलरली यासाठी काम करायचं. sin x इक्वल टू मायनस 1/2 for sin x equal to minus 1/2. Sin x equal to minus as it is 1/2 means sin π/6 sin 30. So sin x equal to
निगेटिव्ह काढून टाकायचा आहे. साईन कुठे कोणकोणत्या Sin pi क्वार्टरमध्ये plus निगेटिव्ह? theta. पाय प्लस थिटा, म्हणजे त्याला आपण साईन पाय प्लस पाय बाय 6 लिहिता येईल. साइन एक्स इक्वल टू साइन 7 पाय बाय 6. मग आता इथं रिझल्ट काय फॉर्म्युला? Sin theta equals sin alpha. साइन थीटा इक्वल टू साइन अल्फा implies थीटा इक्वल टू n पाय प्लस Plus minus 1 raised to n. प्लस मायनस 1/n इंटू अल्फा. बस व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. थीटा म्हणजेच कोण? एक्स. n पाय प्लस मायनस 1/n इंटू अल्फा म्हणजे 7 पाय बाय 6. n बिलॉंग्स टू z. आणि मग शेवटी तुम्ही लिहिताना देअरफॉर रिक्वायर्ड जनरल सोल्युशन इज दिस और दिस असं लिहू शकतो. ओके. झालंय. हो सर. ओके. नेक्स्ट कुठला सांगा. फोर्टीन. साइन 2x
प्लस साइन 4x प्लस साइन 6x इक्वल टू 0. यातल्या कुठल्याही दोन टर्मसाठी साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला वापरता येईल. बरोबर आहे का? हो सर. म्हणजे या एक्झाम्पल प्रमाणे दोन साइनचं ॲडिशन किंवा दोन कॉसचं ॲडिशन असेल, तीन कॉसचं ॲडिशन असेल, त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याकडे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहेत ना. आणि जेव्हा ते मल्टिप्लिकेशनमध्ये कन्वर्ट होईल तेव्हाच ते सेपरेट इक्वेशन्सच्या फॉर्ममध्ये येतील आणि मग सॉल्व करता येतील. ओके. येस सर. तीन पैकी कोणत्याही दोन टर्मसाठी साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला वापरा. 6 आणि 4 साठी वापरा किंवा 6 आणि 2 साठी वापरा किंवा 2 आणि 4. समजा आपण फक्त जी टर्म मोठ्या कोएफिशियंटची ती अगोदर लिहा, म्हणजे पुन्हा मायनसचा लोड येत नाही काही. त्याला आपण साइन 6x प्लस साइन 2x प्लस साइन 4x असं घेतलं. या दोघांसाठी जर रिझल्ट वापरला, तुम्ही कुठलेही दोन सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मोर कन्व्हिनियंट काय राहतात ते महत्त्वाचं. एकतर 6 आणि 4 फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरण्याचाही थोडासा सराव पाहिजे. साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला काय? टू साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी माइनस डी अपॉन 2. 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी. यात कुठली टर्म सी आणि कुठली टर्म डी याचं कॅल्क्युलेशन काय होतं आणि हा फॉर्म्युला हे सगळं डोक्यात लागतं. म्हणजे 2 अधिक 4, 2 वजा 4, 4 वजा 6 हे बेरीज आणि वजाबाकी करून पाहावी लागते. ती पाहिली की लगेच लक्षात येतं जोडी कुठली घ्यायची येते. म्हणजे 6 आणि 2 8, 8 भागिले 2 4 असं कॅल्क्युलेशन करून पाहायचं स्वतः. 6 प्लस 2 सी प्लस डी अपॉन 2, मग 6x प्लस 2x 8x अपॉन 2 4x. हां, त्याच्यासारखा एक जण इथे दिसतोय, म्हणजे ही जोडी उपयोगाला येऊ शकते. हे ऑब्झर्वेशन लागतं ट्रिग्नोमेट्रीमध्ये. फक्त फॉर्म्युले पाठ असून उपयोग नाही आहे. तर ते कशा प्रकारे युटिलाइज होणार आहे, त्यांचं काय होणार आहे पुढं, आणि हे आपण मेनली त्याच्यासाठी काही पेजेस खराब व्हावे लागतात, काही रफ कॅल्क्युलेशन व्हावे लागतात, त्याशिवाय ते जमत नाही. आता 6 आणि 2 यांचं जर ॲडिशन केलं तर 8 येत आहे. 8 अपॉन 2 म्हणजे 4. पण हेच आपण जर 6 आणि 4 ची जोडी घेतली असती तर काय झालं असतं? 6 आणि 4चं ॲडिशन 10 अपॉन 2 5 चालला असता. तो इथे नाही आहे. 6 आणि 4चं सबट्रॅक्शन 2 अपॉन 2 1 आणि 5 दोनपैकी एकही टर्म ही नाही आहे. त्यामुळे पुढं सिम्प्लिफिकेशनला थोडंसं आणखी जड गेलं असतं. हे वर्किंग केलेले पाहिजेत.
ह्या दोन टर्म घेणं जास्त कन्व्हिनियंट आहे. काय बेनिफिट होतो त्याचा आपल्याला? साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला जर वापरला आपण या दोन टर्मसाठी, इथे सी म्हणजे 6x, डी म्हणजे 2x. 2 साइन 6x प्लस 2x अपॉन 2 इंटू कॉस 6x मायनस 2x अपॉन 2 आणि प्लस हा पुढे असलेला साइन 4x ॲज इट इज ठेवला, त्यात काही चेंज नाही केला. साइन 4x ॲज इट इज. टू साइन 6x प्लस 2x म्हणजे 8x. 8x अपॉन 2 4x इंटू कॉस 6 मायनस 2 म्हणजे 4. 4 अपॉन 2 म्हणजे 2x प्लस साइन 4x इक्वल टू 0. ही जोडी घेतल्याचा बेनिफिट हा आहे की आपण या स्टेपला बघा साइन 4x सारखे दिसत आहेत. कॉमन घेतलं की दोन सेपरेट इक्वेशन तयार. साइन 4x जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये राहील 2 cos 2x प्लस 1, बरोबर आहे. 2 cos 2x हा साइन 4x कॉमन. 2 cos 2x प्लस 1 म्हणजेच एक इक्वेशन झालं साइन 4x इक्वल टू 0 आणि सेकंड इक्वेशन झालं 2 cos 2x प्लस 1 इक्वल टू 0. आता पुढे होईल सॉल्व. हो सर. साइन 4x इक्वल टू 0 त्याला तर डायरेक्ट रिझल्टच वापरता येईल. साइन थिटा इक्वल टू 0 इम्प्लाइज थिटा इक्वल टू n पाय. फॉर साइन 4x इक्वल टू 0 रिझल्ट काय? साइन थीटा इक्वल टू 0 इम्प्लाइज थीटा इक्वल टू n पाय. थीटा म्हणजेच इथे 4x आहे म्हणजे 4x इक्वल टू n पाय. n belongs to z. So x equal to n pi by 4. And second equation for two cos 2x plus 1 equal to 0 म्हणजेच cos 2x ची व्हॅल्यू -1/2. cos 2x इक्वल टू मायनस तसाच 1/2 ला काय लिहिता येईल? cos π/3. 1/2 म्हणजे cos π/3. कॉस निगेटिव्ह आहे. कुठला क्वाड्रंट? सेकंड किंवा थर्ड. काय घ्यायचा अँगल मग सेकंड क्वाड्रंट?
पाय मायनस पाय बाय 3 म्हणजे cos 2x इक्वल टू cos 2 पाय बाय 3. त्याच त्या टर्म पुन्हा येत राहतात. मागच्या एक्झाम्पलमध्ये अशीच टर्म होती. cos थिटा इक्वल टू cos अल्फा. काय रिझल्ट आहे? Theta is equal to 2n pi plus or minus. थिटा इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. आणि मग यामध्ये थिटा म्हणजे 2x इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा म्हणजे 2 पाय बाय 3. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, म्हणजे थ्रू आउट 2 ने डिवाइड करावं लागेल. प्रत्येकाला जर 2 ने डिवाइड केलं तर x इज इक्वल टू n पाय. 2 डिवाइड झाला, 2 कॅन्सल होईल, हा पण 2 कॅन्सल होईल. n पाय प्लस और मायनस पाय बाय 3. या प्रकारे दोन जनरल सोल्युशन्स याला मिळतील, दिस और दिस. ओके.